एक वाटी उभा चिरलेला कांदा घ्यायचा। त्याच्यासाठी आता आपण कढईत पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं। जास्त तेलकट करायचं नाही कारण की एकच वाटी तांदूळ आहे। मोहरी शक्यतो नाही टाकायची, फक्त आपण जिरं घेणार आहे। बघा जिरं तडतडतंय, त्याच्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत। लसूण पण जास्त नाही टाकायचा, उग्र वास येईल असं। अगदी हा आपल्याला लहान मुलं पण खातील, अगदी सिंपल असा छान, जास्त त्याच्यात मसाला नाही काही नाही। तेलसुद्धा अगदी आपण तुम्हाला दिसत असेल अगदी थोड्या तेलावर आपल्याला करायचं आहे। थोडं होऊ द्यायचं आपण। लसूण लाल झाला की आपण मसाले वगैरे शक्यतो याच्यात काही टाकायचे नाही। थोडासा लसूण लाल झाला की आपण त्याच्यात हिरवी मिरची टाकणार। आता मैत्रिणींना कसं नेहमीच आपण मसालेदार खातो। एखाद्या संध्याकाळी हा साधासा भात, जास्त भूक नसते पण तरी पण असं छान खावंसं वाटतं। फोडणीचा भात जसा करतो ना तसाच आहे, पण याला थोडंसं कसं आपण कुकरमध्ये शिजवणार आहे। फोडणीचा भात म्हटलं की आपण कसा मोकळाच भात शिजवतो, तसं न करता आपण कुकरमध्ये लावल्यावर त्याला फोडणीच्या भाताची टेस्ट नाही येत, छान असा भात होतो। आता आपण तांदूळ कांदा टाकूयात आपण। हे बघा कांद्याचे तुम्हाला दिसत असतील लांब लांब असे स्लाइस कट केला। आज खाली गॅस घेतलाय मैत्रिणींना। हे बघा सगळा पसारा, एक वस्तू, पण खरं म्हटलं ना खालीच स्वयंपाक छान होतो, उभं राहून करायला मजा वाटत नाही। पण आता शहरात सगळीकडे ओट्याची सवय, मला तर असं खालीच स्वयंपाक करायला छान वाटतं। मन लावून स्वयंपाक होतो, पटपट करायचं हे नाही राहत। उभं असलं की कसंही पटपट आपण आवरतं घेतो, तसंच चुलीवरचा स्वयंपाक छान होतो। गावाकडच्या स्वयंपाकाला साधी चटणी पोळी पिठलं भाकरी जरी असली त्याच्यामुळे याला चव येते। तुम्ही पण मैत्रिणींना हा करून बघा, एकदम सुंदरसा साधा आणि छान होतो। काहीच मसाले टाकायचे नाही, कढीपत्ता टाकायचा आहे फक्त। लालसर याच्यावर आपण तांदूळ कांदा टाकून घ्यायचा आहे, आपण भाजून घ्यायचा। नंतर आपण तांदूळ वगैरे टाकूया। मटार सगळ्यात शेवटी टाकायचे, कारण की मटार तुम्ही आधी जर टाकले तर ते थोडेसे कडक होतात, तर आधी टाकायचे नाही। आपण नंतर सगळ्यात शेवटी फोडणीला कांदा लाल वगैरे परतून झाल्यावर मग आपण टाकू। भात सुंदर होतो बरं का। मी पूर्वी मुलं लहान होती माझी तेव्हा मी नेहमी करायचे, किंवा डबा द्यायला उशीर झाला, पोळ्या करायला उशीर झाला तर पटकन मस्त असं मटार सोलायचे। मटारच्या दिवसात, थंडीच्या दिवसात मस्तपैकी। आमच्याकडे आता उन्हाळा सगळ्यांकडे चालू आहे, पण आमच्याकडे अजून मटार येत आहेत। म्हटलं चला आता मैत्रिणींना आपण छान अशी सोपी सुंदर, सगळ्या मटार तर सगळ्यांना आवडतात। कमी मैत्रिणी असतील किंवा मुलं असतील ज्यांना जसं भेंडी आवडती तसं मटार हा एक भाजी व्हायच्या आधीच अर्धे फस्त झालेले असतात, ज्यांच्या घरी लहान लहान मुलं येता जाता, आणि आई पण कधी नाही म्हणत नाही मुलांना। आता बघा आपण थोडीशी हळदी टाकू। हे बघा अर्धा चमचा हळद टाकायची, जास्त नाही। असा छान पिवळसर कलर येतो, रंग येतो, पिवळसर छान रंग येतो। जास्त टाकायचं नाही, हळदी जास्त टाकायची नाही।
गॅस खाली घेतला मैत्रिणींनो, म्हणून की थोडासा ओट्याचा अंधार पडायला. हे बघा दिसतंय ना. पण मोहरी टाकायची नाही मैत्रिणींनो याच्यात, मग ते फोडणीच्या भातासारखीच चव लागते. तेल पण बघा तुम्ही किती कमी टाकले. आता मी मटार टाकते. किती सुंदर कलर आला. पिवळा कांदा, पांढरा कांदा, पिवळी हळदी, हिरवे मटार एकदम सुंदरसा असा कलर आला. चव पण मस्त लागते बरं का एकदम. रात्री आपण कसं कधी कधी पिवळी खिचडी करतो, साधी खिचडी करतो, मग त्याच्याऐवजी हे थोडासा बदल मुलांना पण मग छान वाटतं खायला. बघा हिरवेगार मटार छान दिसतात. आता आपण तांदूळ टाकूया. काही नाही, भिजू नाही घालायचं, काही नाही. जुनं असेल तर एकदम सुंदर होतं. 1 वाटी तांदूळ घेतलं तर 1 दुप्पट पाणी घ्यायचं आणि थोडंसं म्हणजे 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घेतलं तर थोडंसं पाणी काढून घ्यायचं. म्हणजे मग तांदूळ आपल्याला तांदूळाबद्दल शंका असली तर मोकळा शिडशिडीत होतो आणि मऊ होतो. त्याच्या मोकळा जरी झाला तरी तो मऊ लागायला पाहिजे. हे बघ सुंदर दिसत आहेत अगदी. मटारचे दाणे हिरव्या मोत्यांसारखे दिसत आहेत बघा. खायला सुद्धा सुंदर लागतं. सोपी रेसिपी. आता आपण 1 वाटी तांदूळ घेतला ना तर बरोबर त्याच्यात मी म्हटलं 1 वाटीला 1 वाटी तांदूळ घेतला कुठेही भाताला म्हणा खिचडीला म्हणा. जर जुना तांदूळ असेल तर बरोबर हे बघा 1 वाटी तांदूळ. असं लक्षात येतं आपलं तांदूळ आपल्याला माहिती असते. जुना असला तर बरोबर तेवढंच पाणी लागतं. नवीनचा तर करूच नाही कारण तुझंच का होतं. हे 2री वाटी पाणी. आता चवीपुरता मीठ टाकायचं. जास्त टाकू नका मैत्रिणी. मीठ कसं कमी झालं की वरतून घेता येतं, जास्त झालं तर काही करता येत नाही आपल्याला. छान कोथिंबीर टाकू. आता एवढं उकळी नाही येऊ द्यायचं. जसं आपली फोडणी झाली तुम्हाला व्यवस्थित दिसावं याच्यासाठी मी काय केलं, पॅनमध्ये आपण पूर्ण रेसिपी फोडणी वगैरे देऊन घेतली. आता आपण काय करू, छोट्याशा कुकरमध्ये आपण काय करू ते तांदूळ काढून घेऊ. एका हातात तुमचं कोणाचंही जर मेस वगैरे असेल, घरगुती मेस असतील, डबे असतील, त्याच्यासाठी एखाद दिवस खिचडीच्या ऐवजी तुम्ही हे करून पहा मैत्रिणींनो. नक्कीच तुमच्या जे पण कोणी विद्यार्थी आहेत किंवा तुम्ही ज्यांना डबा देतात
त्यांना ही रेसिपी निश्चित आवडणार आहे. समोरचे कसे आहेत, तिखट खाणारे आहेत, त्या ह्याच्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या किंवा आलं लसूणचं, मी तर आलं टाकलं नाही कारण की आल्यामुळे थोडंसं उग्र वास येतो. हे बघा आता छान मस्त. समोरचा खाणारा जर कडक असेल ना तर मस्त. आता झालेली आहे फोडणी. आता आपण कुकर लावून देऊ छान.